महाराष्ट्र में मराठी और गैर मराठी को लेकर एक बार फिर तनाव बढ़ता दिखाई दे रहा है। शिवसेना यूबीटे के पूर्व सांसद रजन विचारी की मौजूदगी में एक मराठी ग्राहक द्वारा एक गैर मराठी दुकानदार को पीटने का वीडियो सामने आया है। इससे पहले भी एमएनएस कार्यकर्ताओं द्वारा ऐसी घटनाएं हो चुकी है, लेकिन सवाल यह है कि क्या यह असली मराठी अस्मिता है। इस पर परिणय फुके ने अपनी प्रतिक्रिया भी दी है। खरं म्हटलं तर हा ठाकरे बंधूंनी हा विजय मेळाव्यापेक्षा आभार मेळावा केला पाहिजे आणि जो चुकीचा निर्णय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना जो त्यांनी हिंदी सक्तीचा जो निर्णय घेतला, जो त्यांनी निर्णय जो त्रिभाषीय सूत्राच्या संदर्भातला जो अहवाल त्यांनी स्वीकृत केला, त्या संदर्भात जो त्यांनी चुकीचा निर्णय घेतला होता त्याला सुधारण्याचा काम माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी केला आणि म्हणून त्यांनी आजच्या मेळाव्यात फडणवीस साहेबांचा आभार मानलं पाहिजे आणि याच्यात विजय मेळाव्यापेक्षा आभार मेळावा त्यांनी केला पाहिजे। बिलकुल नाही, मराठी माणूस फार सुज्ञ आहे। मुंबईचा मराठी माणसाला समजतं की जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयातीत असताना त्यांच्या इतक्या प्रयत्नांनी जे दोघं भाऊ एकत्र आले नाही, त्यांच्या शेवटच्या वेळेस ज्यावेळेस त्यांना फार गरज होती आणि त्यांनी फार प्रयत्न केले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंजींनी, तर त्यावेळेस एकत्र आले नाही। तर आज कोणती अशी मजबुरी झाली की हे दोघं एकत्र आले हे सगळ्या जनतेला माहिती आहे। बघा, जनतेला हे माहिती आहे, महाराष्ट्राच्या जनतेने ज्या प्रकारे दोन्ही पक्षांना रस्ता दाखवला, ज्या प्रकारे यांचा पूर्ण सुपडा साफ केला, तर कुठेतरी ज्यावेळेस यांचा सुपडा साफ होतो त्यावेळेस यांना मराठी विषय आठवतो। आणि मी तुम्हाला एक सांगतो की ज्या प्रकारे हे दोघं आज एकत्र येऊन ज्या प्रकारे यांचे पक्ष वागून राहिले, ज्या प्रकारे हे लोकांना मारहाण करून राहिले, हे निश्चितच लोक बघतात आहे, मराठी माणूस बघतोय आणि हिला कधीच मराठी माणूस समर्थन करणार नाही। बघा, त्यांची काही ताकद विदर्भात तर नाही आहे, विदर्भात काही असे आंदोलन करण्याची ताकद नाही आहे। मुंबईमध्ये व्यापारी म्हणजे जे बिचारे पान टपरीवाले आहे, ठेलेवाले आहे, यांच्यावर जोर दाखवतात। काल एका याच्यात फार चांगला त्यांनी म्हटलं की बाबा, तुम्हाला जर जोर दाखवायचा आहे, तुम्हाला जर खरंच मराठी सक्ती करायची आहे, तर बॉलिवूड मुंबईत कसं आहे, बॉलिवूड का नाही काढत आहे मुंबईतनं, किंवा हे जे जोर दाखवतात अनेक हिंदी भाषिक मोठे मोठे उद्योगपती मुंबईत राहतात, मग त्यांच्यावर काय सक्ती करत नाही की तुम्ही मराठीच बोलले पाहिजे। ठेल्यावाल्यावर, रस्त्यावर फेरीवाल्यांवर जोर दाखवून ही कोणती मर्दानगी आहे। आणि मराठी माणूस जर हे खरं मराठी माणूस असले असते तर असं नामर्दपणा यांनी केला नसता। 5-5 लोक, मी तो व्हिडिओ बघितला, मी न्यूज चॅनलमध्ये तो व्हिडिओ बघितला, 5 लोक मिळून एकाला मारत आहे। यांच्यात जर खरा दम असणार तर एक माणूस जाऊन 5 लोकांच्या वस्त्यामध्ये जाऊन यांनी हिंदी म्हणजे मराठी सक्ती केली पाहिजे ना। आणि अनेक मोठे मोठे उद्योगपती मुंबईत राहतात, अदानी अंबानी मुंबईत राहतात, मग त्यांच्याकडे जाऊन यांची हिंमत असणार तर त्यांच्याकडे जाऊन यांनी म्हटलं पाहिजे की तुम्ही हिंदी नका बोलू, ही भाषा नका बोलू, तुम्ही मराठी बोला म्हणून। त्याच्यात हिंमत नाही, त्यात आपले तुकडे फेकले की चालले आपले शेपूट हलवत। मला असं वाटतं चुकीचं आहे, यांनी कुठेतरी हे बंद केलं पाहिजे। निश्चितच या प्रकारच्या वागणुकीमुळे एक व्यापाऱ्यांमध्ये, उद्योगपत्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं आणि याचा परिणाम महाराष्ट्राला निश्चितच होणार। आणि ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे इथे येत आहे, आज निश्चितच माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये सरकार आहे, त्यांचा आधार सगळ्यांना आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्या उद्योगपत्यांना आधार आहे, जनतेला आधार आहे। आणि ज्या प्रकारे गृह विभाग ते सामावून राहिले, ते एक लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनच्या संदर्भात सगळ्यात सेफ राज्य हे महाराष्ट्राला बघितलं जातं आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योगपती इथे येत असतात। तर कुठेतरी या प्रकारच्या काही घटना झाल्या तर निश्चितच एक भावना खराब होते आणि त्यामध्ये जो इन्व्हेस्टमेंट जी महाराष्ट्रामध्ये त्याला कुठेतरी रोख होते।